जॉयस, तू खूपच पारदर्शक आहेस आणि मला वाटतं हाच मिनिस्ट्रीचा पाय देखील आहे. केवळ सच्चेपणा आणि पारदर्शकता दाखवून देतो की तू कोण आहेस आणि देवाने तुझ्या जीवनाद्वारे काय केलं आहे ते. आणि आत्तापर्यंत तू जे काही सांगितलंस ते इतकं काही सहज सोपं नाही आहे. तर मग तुला अशा खोलवर वेदना देणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी का सांगाव्याशा वाटल्या लोकांसमवेत? सगळ्यात आधी जिंजर मला वाटतं की देवाने मला खुलेपणाची देणगी दिलेली आहे आणि माझं माझं व्यक्तिमत्व नेहमीच सरळ आणि धोपट असं राहिलं आहे. म्हणून मला विश्वास आहे की काही भाग जरी व्यक्तिमत्वाचा असला तरी पुष्कळसा भाग हा देवाने दिलेल्या देणगीचा आहे, असा मला विश्वास आहे की लोकांसाठी. कारण लोकांना नेहमी अपेक्षा नसणं गरजेचं आहे. तसंच त्यांना ठाऊक असणं की कोणीतरी त्या दिव्यातून पार गेलं आहे. ज्या समस्यांमधून मी सुद्धा पार गेले आहे, त्या लैंगिक, शाब्दिक आणि अगदी शारीरिक शोषणासंबंधी होत्या. पण लोकांच्या पुष्कळ समस्या असतात, त्यांना दुःखी करणाऱ्या विविध समस्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देव तुमची काळजी घेतो. पुन्हा एकदा सांगते मी, देव तुमची काळजी घेतो. त्याला तुम्हाला समाधानी करायचं असतं, आरोग्य द्यायचं असतं, तुम्हाला परिपूर्ण करायचं असतं. जर तुम्ही दुःखी असाल तर म्हणून आपल्याला मिळालेल्या देणगीची इतरांची तुलना करता कामा नये. आणि आपल्या परीक्षांचीही. मला विश्वास आहे की देवाचं अंतःकरण लोकांना बरं करण्यासाठी, परिपूर्ण करण्यासाठी आणि येशूने जे जीवन आपल्याला मिळावं म्हणून मरण पत्करलं ते आपल्याला मिळायला हवं. आणि म्हणूनच काही काही गोष्टी आहेत ज्या सांगणं मला खूप कठीण जातं. या साक्षीतल्या काही गोष्टी कठोर अशा होत्या, कारण त्या इतक्या इतक्या भयानक आणि सांगायला आणि ऐकायलाही पीडा देणाऱ्या होत्या खूपच. मलाही ते सांगताना आनंद होत नसे. म्हणजे असं सांगणं की माझ्या वडिलांनीच माझं लैंगिक शोषण केलं, हे वाईट वाटतं ऐकायला. म्हणजे इतकं इतकं जाणवतं मला ते. पण खरं तर त्यांनी त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. आणि तुझ्यासाठी म्हणजे बलात्कार हा शब्द वापरणं म्हणजे अलीकडेच तू त्याचा उपयोग केला आहेस आणि आतापर्यंत खरं तो तर शब्द नाही, वापरला कधीच नाही. नव्हतास. म्हणजे पहिल्यांदा मी माझी साक्ष सांगत असताना त्याचा मी वापर केला. आणि खरं तर या बाबतीत त्यांनी म्हणजे मला शारीरिक बळजबरीने नाही तर खोटं बोलून यात ओढलं होतं आणि गैर वागवलं होतं. भय आणि दहशतीने ते माझ्यावर दबाव आणत असत. आणि बलात्काराची व्याख्या जर बघायची झाली तर तुमच्या इच्छेविरुद्ध तुमचा लैंगिक कारणासाठी वापर करणं म्हणजे बलात्कार होय. त्यांच्याकडनं मला ही अपेक्षाच नव्हती. म्हणजे वडिलांनी खूप वेळा माझ्यावर बलात्कार केला, जवळजवळ 200 वेळा तरी केलाच असेल कदाचित. आणि मग मी विचार करते की देव जीवनात काय कार्य करतोय. आणि मी पाहतेय की मी कुठे होते आणि देवाने मला कुठे आणलंय. मी हे कुणालाही सांगू शकते की जर त्यांना त्यांना आशा मिळणार असेल. तुम्ही म्हणू शकता की एक सांगू, जर यातून बाहेर पडण्यासाठी देव तुला मदत करू शकतो तर मी विश्वास ठेवते माझ्याही समस्येत तो मदत करेल. वडिलांनी माझं लैंगिक, मानसिक, भावनिक, शाब्दिक असं सगळ्या प्रकारे शोषण केलं. मला जितकं आठवतं तिथपर्यंत म्हणजे 18व्या वर्षांपर्यंत मी घर सोडलं. शोषण म्हणजे गैरवर्तन, चुकीचा वापर करणं, अतिवापर करणं किंवा नाश करणं किंवा अशा प्रकारे वापरणं म्हणजे इजा होईल किंवा तोडफोड होईल किंवा छळवणूक असेल ती. इथे असलेल्या किंवा ऐकणाऱ्या लोकांनो, कदाचित तुमचं लैंगिक, भावनिक, मानसिक, शारीरिक किंवा शाब्दिक शोषण झालं असेल तर शोषण हे वेदनादायकच असतं. केव्हाही झालेलं शोषण किंवा देवाची आपल्याकरता असलेली योजना याविरुद्ध आपला झालेला वापर वेदनामय असतो. माझ्या वडिलांनी खूप निषिद्ध गोष्टी केल्या आणि बघा त्यातल्या काही मोजक्याच गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापैकी काही गोष्टी अशा सार्वजनिक ठिकाणी उच्चारायची सुद्धा मला लाज वाटतेय. ते आई सोबतचा त्यांचा लैंगिक संबंध मला चावीच्या भोकातून बघायला लावत असत आणि नंतर मला कसं वाटलं हे विचारत असत. कोणी नसताना जर मी त्यांच्या खोलीत गेले तर मला पकडून ठेवत त्यांचे गुप्त अवयव दाखवत असत.
कधीही संधी मिळाली की एकांतात ते मला मिठी मारत आणि म्हणून ते जिथे असतील तिथे मी जाणं टाळत असे. माझ्या घरी असताना माझं एकमेव ध्येय असायचं त्यांच्यापासून दूर राहणं. जर ते तळघरात किंवा गॅरेजमध्ये जात असतील तर 5 किंवा 10 मिनिटांनी मला तिथे बोलवायचे, जणू मीच त्यांना शोधते असं. आणि मग ते माझ्याशी छेडछाड करीत मला नको तिथे हात लावत असत आणि त्यांनाही मला हात लावायला सांगत असत. मला भीती वाटायची की कधीतरी आई येऊन आम्हाला पाहिल आणि मलाच दोष देईल. त्यांना कारने कुठे जायचं असेल तर ते आईच्या मला मागे लागायला लावायचे की मलाही जायचंय आणि मग शेवटी कसं तरी आई हो म्हणायची आणि मग मी त्यांच्याबरोबर जायचे. त्यांचं वागणं असं असायचं की जणू काही हे सगळं मलाच हवंय असं दिसावं. मला तर नक्कीच जायचं नसायचं, कारण गेल्यावर काय होणार आहे मला माहीत असायचं. पण सांगितल्याप्रमाणे मला करावं लागायचं. दर शुक्रवारी सकाळी आई किराणा दुकानात जायची. मला कसंही करून तिच्यासोबत जायचं असायचं, पण मला ते कारणं सांगायला लावायचे आणि घरी बसण्याचे बहाणे काकुळतीने सांगायला लावायचे. आणि मग ती गेल्यावर ते बलात्कार करत असत. आम्ही पोहायला गेलो तर त्यांना पोहायला शिकवण्याची मला विनंती करावी लागे, म्हणजे मग पाण्यात ते मला हाताळू शकत असत. कुठलीही जागा नव्हती जिथे मला सुरक्षित वाटायचं. मला नाही वाटत की मुलांना वाटणाऱ्या धोक्याचा आपण विचार करत नसू, कारण त्यांची सुरक्षितता ही त्यांची प्राथमिक गरज असते. आणि मला सुरक्षित कधीच वाटलं नाही. तुमच्यापैकी पुष्कळांना हा अनुभव आला असेल. काहींना त्यांची जीवन कहाणी ऐकल्यासारखं वाटत असेल. त्यांना मी शाळेतल्या मुलींना घरी आणायला हवं असायचं, म्हणजे मग त्यांच्याबरोबरही चाळे करता येतील. शाळेच्या मुलींच्या बाबतीत मी बहाणे सांगायचे, तरी आमच्या समोर राहणाऱ्या मुलींचं काही वेळा त्यांनी शोषण केलंच. ती आणि मी मैत्रीण होतो आणि मला आठवतंय वडील तिला एकांतात आणण्यासाठी मला सांगत होते आणि मला ते पाठवून द्यायचे, जेणेकरून ते तिच्यासोबत चाळे करू शकत असत. आणि मी खूप लाजेने अर्धमेली व्हायचे. शर्मेने मला माझ्या पालकांची लाज वाटायची. मला वाईट वाटायचं की ते माझे वडील आहेत. मला त्यांच्या कृत्यांची लाज वाटायची. आणि हे मी मोठी होऊन मला कळेपर्यंत चाललं होतं. शर्मेची समस्या. आणि जेव्हा तुम्हाला स्वतःचीच लाज वाटते तेव्हा तुमचे विचार आणि आचारही विषारी होतात अगदी. मी देवाची आभारी आहे. देववचन म्हणतं तुझ्या झालेल्या अप्रतिष्ठेबद्दल मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन. मी तुला दुप्पट भरपाई देईन. एक सांगू, जर तुमचं योग्य संगोपन झालं असेल तर दिवसातून 3दा जाऊन आपल्या पालकांचं अभिवादन करा. जरी तुम्हाला कठोरपणे पण योग्य प्रकारे वाढवलं असेल, थोडी तरी तुमची काळजी घेतली असेल. आमेन. लैंगिक शोषण ही इतकी शर्मेची गोष्ट आहे की कोणीच त्याविषयी बोलत नाही. त्याविषयी कसं बोलायचं हेही माहीत नसतं. माझ्या मैत्रिणीचं वडिलांनी शोषण केल्यावर आम्ही दोघी एकत्र आलो तरी त्यासंबंधी काहीही बोललो नाही. आता जेव्हा मी मागे जाऊन विचार करते डोक्यात तिडीक जाते खूपच. पण बघा, हे किती लाजिरवाणं वाटतं लोकांना की कोणी त्याबद्दल बोलूच इच्छित नाही, दाबून टाकतात त्या गोष्टी. शाळेत मी सामान्य असल्याचं भासवायचे, पण मी खूप एकलकोंडी झाले होते आणि मला वेगळं असल्यासारखं वाटायचं. कुणासोबत मी मैत्री करत नसे. शाळे अगोदर आणि नंतर कुठल्याही बाबींमध्ये भाग घ्यायची मला परवानगी नव्हती. कुठल्याही पार्टीला किंवा खेळामध्ये मी भाग घेऊ शकत नव्हते. शाळेतून घरी येण्यास मला ठराविक वेळ दिला होता, कारण वडिलांना कायम शंका असायची की मी मुलांसोबत वेळ घालवत फिरेन बाहेर. आणि बघा, हे कुतूहलपूर्ण आहे की अपराधीपणा शंकाखोरीला जन्म देतो. मला कोणीही मित्र नव्हते. मी कोणासोबत जाऊ शकत नव्हते पार्टीला सुद्धा. माझ्या वडिलांनी ग्रॅज्युएट गाऊन आणि टोपी घालून काढायच्या फोटोसाठी सुद्धा मला जाऊ दिलं नाही, कारण त्यांना तो सगळा खर्च व्यर्थ आणि वायफळपणाचा वाटत होता. मग मला शाळेत सगळ्यांना सांगावं लागलं की मी या गोष्टी करू शकत नाही, कशासाठी यायचं नाही, कशासाठी जायचं नाही, वर्गात कशातच भाग घ्यायचा नाही, हे करायचं नाही, ते नाही. त्यामुळे अधिक गोंधळ आणि कहाण्या तयार व्हायच्या. हे खूप विचित्र होतं, खरोखर विचित्र असं होतं. मला आठवतंय मी मोठे झाल्यावर शाळेत स्नेहसंमेलन होतं. आईला विशेष काही माहीत नव्हतं. तिच्याकडे जास्त पैसेही नव्हते आणि तिने घाणेरडा कोल्ह्याचा मुखवटा आणला होता आणि
इतरांच्या आईवडिलांनी त्यांना राजकुमारीचे आणि परीचे छान छान कपडे आणले होते आणि ते छान छान असे मस्त शिफॉनचे ड्रेस घालून असे मिरवत होते आणि माझ्याकडे मात्र कोल्ह्याचा मुखवटा. मला आठवतं शाळेत जाऊन मी एका कोपऱ्यात लपून बसले कारण मी खूपच भयानक दिसत होते त्या दिवशी आणि हे सगळं मला आठवतं तेव्हा खूप वाईट वाटतं आणि मला आठवतं तो कोल्ह्याचा रबरी मुखवटा चढवून शाळेच्या कोपऱ्यात बसलेली मला वाटलं सगळ्या राजकन्या आणि पऱ्या आहेत आणि मी मात्र घाणेरडा कोल्हा आहे आणि हे लाजिरवाणं सत्य जिवंतपणी मला जाळत होतं. जिवंतपणी. जिंजर, मी नेहमीच भीतीविषयी बोलत असते आणि मला वाटतं की ती खूप मोठी अशी माझं नुकसान करणारी गोष्ट होती कारण मी खूपच भयभीत असायचे. सततच. अगदी सतत. हे हे कसं असतं हे जरा उलगडून सांग, कारण पुष्कळ लोक याचे शिकार झालेले असतात आणि तू हे कोणतं उदाहरण सांगत आहेस? एक तरुणी अशा जीवनशैलीमुळे मला सापळ्यात अडकलेली. कधी सुरक्षित वाटायचं नाही. मला असं वाटतं की स्त्रियांना विशेषतः सुरक्षित वाटायलाच हवं आणि त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे. मला सुरक्षित वाटायचं नाही कारण माझे वडील रात्रीची नोकरी करायचे म्हणून ते 3 वाजता दुपारी कामावर जायचे आणि मध्यरात्री यायचे आणि मी जर जागी असेन किंवा काही खुडबुड ऐकू आली तर माझं असं व्हायचं, माझ्या अंगावर काटा यायचा कारण मला माहीतच नसायचं की आता ते काय करणार आहे. दर शनिवारी रात्री ते खूपच दारू पिऊन यायचे आणि ती त्यांची आठवड्याची शेवटची मौज असायची. शुक्रवारपर्यंत त्यांना काम असायचं. मग नेहमी शनिवारी दुपारी जरा लवकरच बाहेर जाऊन ते प्यायला सुरुवात करायचे आणि मग मध्यरात्रीनंतर 4 ते 5 वाजताच्या दरम्यान यायचे पहाटे आणि काही चांगल्या दिवशीसुद्धा. आता चांगले दिवस म्हणजे जेव्हा माझं लैंगिक शोषण होत नसे किंवा आईवडिलांचं भांडण होत नसे ते दिवस, कारण घरचं वातावरण भीतीने पूर्णतः ग्रासलेलं असायचं कारण कशातच स्थिरता नसायची. काही बदल हो, घडायचा? स्थैर्य नसल्यामुळे त्यांना कोणत्या गोष्टीचा कधी राग येईल हे सांगू शकत नसे. एकाच वेळी एकच गोष्ट केली असते ठीक असायचे पण त्यांच्या मूडवर असायचं. दुसऱ्याच क्षणी ते रागाने संतापलेले असायचे. अशा भयानक परिस्थितीत मी राहिले आणि म्हणजे ते अगदी नियंत्रक असे होते. मी नेहमी म्हणते की त्यांना जे हवं तेच तुम्ही टी व्हीवर पाहू शकायचा. ते उठायचे तेव्हाच तुम्ही उठायचं, झोपायला गेल्यावर तुम्ही झोपायचं, जेवण तेच ठरवायचे तुम्हाला, तेच खावं लागायचं आणि म्हणजे एका गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं शोषणाच्या बाबतीत, ती अशी की खूप भयानक आहे. पण मी तेव्हा लहान होते, 8 किंवा 9 वर्षांची. मला ते अश्लील साहित्य दाखवत आणि मग मला ते कसं वाटतं हे सांगायला सांगत आणि त्यांना जे हवं ते जर मी सांगितलं नाही तर ते खूप चिडायचे आणि भयानक तापट स्वभावाचे ते असल्याने तुम्हाला समजून घ्यावंच लागायचं. मी चिडखोर स्वभावाची आहे आणि चिडखोर माणसं लोटलेल्या परिस्थितीत काही चांगलं करू शकत नाहीत आणि मी देखील मनातून काही आवडत नसताना, द्वेष भरलेला असताना आवडत असल्याचा देखावा करणं, यामुळे माझं खूप नुकसान झालं आणि मला खूप नाटकी जगावं लागलं. आणि तू विचारलंस की मी इतकी मोकळी कशी झाले, आजवर मी खरंच याचा विचार केला नव्हता. पण कदाचित त्यामुळेच म्हणजे बराच पाखंडीपणा मी पाहिल्याने आणि त्या नाटकीपणाला मला बराच काळ तोंड द्यावं लागल्यामुळे असेल. कदाचित ती देवाकडची देणगी असेल की आता मला तो ढोंगीपणा करावा लागत नाही. मी केवळ मुक्त आणि प्रामाणिक असू शकते आणि लोकांना सत्य सांगते कारण खरंच सत्यच लोकांना बंधमुक्त करतं. अगदी खरंय. त्याने काय केलं हे तो नेहमीच मला सांगतो. मी खास आहे, तो माझ्यावर प्रीती करतो म्हणून त्याने हे केलंय माझ्यासाठी. मी शिकले आहे की प्रीती ही खूपच बहकवणारी अशी गोष्ट आहे. 9-10 वर्षाची असताना मला आठवतं वडील एका स्त्री नातेवाईकाकडे घेऊन जायचे. मला सांगायचे की मी तिच्याशी शरीर संबंध करणार आहे कारण तिला ते आवडतं आणि ते खूपच चांगलं असतं. हे सगळं मला उत्साहित करण्यासाठी आणि किती सहज आहे हे दाखवण्यासाठी असायचं. आणि मग अगदी विस्ताराने त्यांनी हे केलं हे ते मला सांगायचे आणि मला खूप गुप्तता बाळगावी लागे.
ते म्हणायचे की जे काही केलं ते चांगलं होतं आणि ते आपलं गुपित आहे, आणि जर मी कोणाला ते सांगितलं तर कोणाला समजणार नाही, माझ्यावर त्यांचा विश्वास बसणार नाही, त्यामुळे घरात खूप समस्या निर्माण होतील. आज मला सकाळी हे समजलं की घरामध्ये काही गोंधळ होऊ नये ही माझी जबाबदारी होती, आणि मी दुःखी राहून आणि कदाचित एक मोठी समस्या मला हाताळावी लागली. आजच्या घडीलाही माझ्या जीवनात मला त्याविरुद्ध उभं राहावं लागतं, ती म्हणजे खोट्या जबाबदारीचं ओझं. मुळात जी माझी जबाबदारीच नाही, त्यासाठी मला जबाबदार ठरवलं जाणं. आणि एक सांगू, मी माझी आणि तुमचीही एखादी समस्या निश्चितच हाताळू शकते. एखाद्या हास्यास्पद गोष्टीची जबाबदारीही मी घेते, पण देवाने त्या बाबतीत पुष्कळ काही केलंय, आणि मी म्हणू शकते की जॉयस, ही तुझी जबाबदारी नाहीये. तू ती हाताळू नकोस. आणि बघा, तुमच्यापैकी किती जणांना मी काय म्हणते ते कळतंय? बघा, सैतानाला सगळ्या गोष्टी लपवून ठेवायला हव्या असतात, कारण जोवर त्या तुमच्यात दडलेल्या असतात त्यापासून तुम्ही मोकळे होत नाही संपूर्णपणे. आणि तुमच्या दडलेल्या या गोष्टी, आणि एखादी लाजिरवाणी गोष्ट जर तुमच्याकडून घडली किंवा तुम्हाला लाज वाटेल असं कोणी काही केलं, आणि जर त्या बाबतीत तुम्ही कधीच कोणाशी काही बोलला नाही, तर तुम्ही स्वतःची गय करत नाही आहात. देवाबरोबर प्रामाणिक आणि मोकळे असा. त्यावर हावी होण्यासाठी ती तुमच्यातून निपटून टाकावी लागेल. मोठी होत असतानाच्या या काही गोष्टी मला खरोखर आठवतात. मी 12-13 वर्षांची असेन. वडिलांनी छेडछाड केली, बलात्कारही केला माझ्यावर. त्यांनी शारीरिक जबरदस्ती केली नाही, पण निश्चितच दबाव टाकला होता, भीतीचा, गैरवर्तन, नियंत्रण, दहशत. हे सगळं करत असताना मला जरासं कुतूहल वाटत होतं, कारण आजवर मी कधी याविषयी बोलताना बलात्कार शब्द वापरला नव्हता. जेव्हा मी हे पहिल्यांदा बोलले 3 आठवड्यांपूर्वी, तशी तयारी करताना खूप हिंसक असं वाटलं मला, कारण मी नेहमी लैंगिक शोषण म्हणायचे, पण मला विश्वास आहे खरंच देवानेही माझ्या मनात घातलं, कारण मला वाटायचं की लैंगिक शोषण शब्द भूल दिल्यासारखा आहे. आणि खरोखर त्यांनी माझ्यावर बलात्कारच केला होता. दर आठवड्याला तो करत होते. मी 18 वर्षांची होईपर्यंत आठवड्याला एकदा तरी. मी गोळाबेरीज केल्यावर माझ्या लक्षात आलं की ज्यांच्यावर मी विश्वास ठेवायला हवा, ज्यांनी माझं संरक्षण करायचं, त्यांनीच माझ्यावर बलात्कार केला. एकदा नाही, दोनदा नाही, जवळजवळ 200 वेळा. मी 18 वर्षांची होईपर्यंत. आणि हे कसं काय घडू शकलं? आज मी इथे कशी काय उभी राहू शकले? आज मी ज्या परिस्थितीत आहे, जर देव जिवंत नसता आणि पृथ्वी नावाच्या ग्रहावर तो नसता, तर काय झालं असतं माझं? देवाशिवाय हे शक्यच नाहीये. सैतानाशी तुम्ही तेव्हाच नजर भिडवू शकता जेव्हा देवाला तुम्ही तुमचं दुःख देता आणि त्यातूनही काहीतरी कमावता. तुमचा गोंधळ त्याला द्या आणि संदेशासाठी तयार व्हा. कारण जेव्हा मी सांगते की दुःख मला ठाऊक आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता. आणि जेव्हा मी माझी साक्ष सांगते आणि सांगते की माझी पुनःस्थापना झाली पूर्णपणे, सुंदरपणे, माझा 43 वर्षांचा संसार झालाय, देवाची सेवा करणारी 4 मुलं आहेत, मला 10 नातवंड आहेत, आणि जीवनात मी खूप सुखी आहे. मला वाटतं की देवाच्या राज्यात माझी किंमत आहे. तेव्हा तुम्हाला आशा वाटते, त्यामुळे तुम्हाला आशा मिळते की देव तुमच्यासाठीही हे करणार. आमेन. आणि म्हणूनच मी हे करते, कारण मला दाखवून द्यायचं आहे की देव किती चांगला आहे आणि तुमचं झगडणं योग्य आहे, तुमचा प्रवास योग्य आहे. म्हणूनच सोडून देऊ नका आणि हार मानू नका कधीही. हार मानू नका कधीही. जॉयस, थोडंफार भरवशाविषयी बोलूया, कारण भरवसा हा सारखा सिद्ध करावा लागतो. जर लोक तेवढे भरोसेमंद नसतील तर मग देव विश्वासू व भरोसेमंद आहे अशा बिंदूपर्यंत तू कशी येऊन पोहोचलीस? आणि यासोबतच आपल्याला आपला भरोसा वाढवत ठेवून पाहत राहावं लागतं. हे खूप कठीण असतं.
मला एका वचनाची खूपच मदत झाली, ज्या वचनात म्हटलंय की प्रीती काहीही खरे मानण्यास सिद्ध असते. मी पुष्कळ वर्ष साशंकतेत घालवली, कारण फक्त वडिलांनीच माझं शोषण केलं असं नाही, अजून 2 किंवा 3 माणसं होती ज्यांनी असा प्रयत्न केला, ज्यांच्यासाठी मी काम करायचे. तो बॉस, माझे काका, माझे आजोबा. आणि मला वाटतं की ती त्या घराण्याची, वडिलांच्या घराण्याची पद्धतच होती. ते त्यांच्या रक्तातच होतं आणि ते खूप त्रासदायक असतं जेव्हा म्हणजे ह्या प्रकारे पद्धतच म्हणजे झाली. मला वाटतं हे चूक आहे, हां, त्यांना कळतं, बरोबर. पण त्यांच्या बालपणी काहीतरी घडलेलं असतं आणि जगात संकुचितपणे वागणारे असे खूप लोक असतात जे तुमच्याकडे तुच्छतेने आणि साशंकपणे बघत असतात. आणि मला आठवतं की लग्न झाल्यानंतर डेव्ह मला विचारायचा की तू माझ्याशी शत्रू असल्यासारखं का वागत असतेस जॉयस, कारण माझ्यावरचे संस्कार हे असेच होते की मला वाटायचं की कर्ता पुरुष योग्य निर्णय घेऊच शकत नाही, कारण तो फक्त स्वतःच्या फायद्याचाच विचार करतो. कारण मी माझ्या वडिलांनी तसेच निर्णय घेतलेले पाहिले होते जे फक्त त्यांच्याच फायद्याचे होते, आणि म्हणूनच मला असं वाटायचं की असं शक्यच नाही आणि पुरुषांनी निर्णय घेऊ नयेत. तर मी देवासोबत या सगळ्यातून जात होते आणि एके दिवशी देव माझ्या मनात घालत होता. मी म्हटलं, पुरुष माझ्याशी असे वागल्यावर मी देववर कसा विश्वास ठेवू? जरी देवने काही केलं नसलं तरी पुरुषांवर मी विश्वास कसा ठेवू? आणि देव मला म्हणाला की मी देववर किंवा इतर कुणा पुरुषावर विश्वास ठेव असं सांगत नाही, तर मी त्यांच्यासोबत तू माझ्यावर विश्वास ठेव. हो, तू गुप्तता आणि त्यांच्या धोक्यांबाबत खूप बोललीस. एवढ्या वर्षांनंतर सुद्धा तुझ्या जीवनात देव अजूनही पुनर्स्थापना करत आहे आणि ज्या गोष्टी जीवनात गुप्तपणे ठेवायच्या नव्हत्या त्या सगळ्यांची आठवण करून देत आहे असं वाटतं. गुप्तता तुम्हाला एखाद्या तुरुंगात बसवते, पण ते सांगितल्यानंतर एक मोकळीक मिळते. आणि मी लोकांना सांगते की तुम्हाला जर कोणी मिळालं प्रीती करण्याजोगं, काळजी घेण्याजोगं, आध्यात्मिक पुढारी, चांगला मित्र, कुटुंबातला सदस्य जो मोकळा आणि प्रामाणिक असेल, तर सत्य हे आहे की तुम्ही या खुर्चीत बसू शकता जशी आत्ता मी बसले आहे, आणि मोठ्याने तुम्ही आपल्या स्वर्गीय पित्याशी बोलू शकता. आणि तुम्ही त्याला सांगू शकता की मी कोणाशी बोलू शकेन असं कोणी माझ्यापाशी आत्ता तरी नाही आहे, पण तुझ्याशी मी मोकळेपणाने बोलतीये. आत्ता मी सांगितलं तसं त्याला माहीत नाही असं काही तुम्ही त्याला सांगत नसता, पण ते आपल्याला बाहेर काढायचं असतं आणि कधीकधी त्यातला दुष्टपणा बोलायचा असतो. एकदा आरशात बघून मी स्वतःशी बोलत होते, तुला ठाऊक आहे चॉईस, तुझ्याशी कसं प्रेमाने वागायचं हे कळणारे पालक तुला मिळाले नाहीत. त्यांना योग्य ते प्रेम तुला देता आलं नाही. आणि तुला सांगू का जॉयस, तुला ते कधीही मिळणार नाही. हे समजून घे तू आणि मग तू पुढे चालायला लाग. शोषण झालेलं कुणी पूर्णतः बरं होतं का? पूर्णपणे बरं? आता अशा काही गोष्टी ज्या मला कधीच मिळणार नाहीत, नक्कीच मला त्या आवडल्या असत्या जर मिळाल्या असत्या. तर महान पिता कसा असतो माहीत नाही मला. वडिलांच्या मांडीवर बसल्यावर, त्यांच्या गळ्यात हात टाकल्यावर, निर्भयपणे त्यांना मिठी मारल्यावर कसं वाटतं, किती सुरक्षित वाटतं हे मला कळू शकणार नाही कधीही. मला कधीही हे कळणार नाही की वडिलांसमोर मन मोकळं करणं म्हणजे काय असतं आणि त्यांनी प्रेमाने थोपटणं म्हणजे काय असतं. मला नाही कळू शकणार आहे. पण त्यापेक्षाही चांगलं मला मिळालं. कारण मी देवासोबत चालले आणि मी त्याच्याशी नातं जोडलं. संपूर्ण जगात ते अद्भुत आणि खूप अनमोल असं नातं आहे. बायबल स्तोत्र 27:10 मध्ये म्हणतं, माझ्या आईबापांनी मला सोडलं तरी परमेश्वर मला जवळ करील, स्वतःचं लेकरू बनवील. परमेश्वर मला जवळ करील आणि स्वतःचं लेकरू बनवील. आमेन. यशया अध्याय 61 वचन 7 म्हणतं, ते म्हणतं, तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हाला दुप्पट मिळेल. आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतन भागानेच ते आनंद पावतील, असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील. त्या सार्वकालिक आनंद प्राप्त होईल.
मग हरकत नाही, तुमच्या बाबतीत काय घडलं असेल किंवा तुम्ही काय केलं असेल, लक्षात ठेवा ख्रिस्त तुमचा मुक्तिदाता आहे. तोच बरं करणार आहे. आपलं कशाही प्रकारचं दुःख भरून जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आजच jmmindia.org शी संपर्क साधा. आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.